नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने सध्या संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे. नुकतीच एक अतिशय महत्त्वाची वैद्यकीय प्रवेश परीक्षा अचानक रद्द करण्यात आली. आणि कारण काय? तर सोशल मीडियावरील पेपरफुटी. या सविस्तर विश्लेषणामध्ये आपण या संकटाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. नेमकं काय घडलं, कसं घडलं आणि यामागे आपली सिस्टीम कशी जबाबदार आहे, हे सगळं आज आपण डिकोड करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता हा आकडा बघा, तब्बल 22 लाख. ही काही साधी संख्या नाहीये. हे ते वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी आहेत ज्यांच्या भविष्यावर या एका झटक्यात पाणी फिरलं गेलंय. विचार करा, वर्षानुवर्षे डोळ्यात तेल घालून केलेला अभ्यास आणि एका क्षणात सगळं शून्य. आणि आता या 22 लाख विद्यार्थ्यांच्या प्रामाणिक कष्टाची तुलना या दुसऱ्या आकड्याशी करा. 30 लाख रुपये. सूत्रांच्या माहितीनुसार ही ती अवाढव्य रक्कम आहे जी काही लोकांनी टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपवर लीक झालेला पेपर विकत घेण्यासाठी मोजली. म्हणजे एकीकडे मुलांची हाडाची काढं करणारी मेहनत आणि दुसरीकडे हा पैशांचा काळा बाजार. किती भयंकर आहे ना हे? तर आजच्या ह्या विश्लेषणामध्ये आपण 5 महत्त्वाचे टप्पे कव्हर करणार आहोत. आधी आपण पेपरफुटीचा नेमका प्रवास समजावून घेऊ, त्यानंतर व्यवस्थेचं अपयश, जागतिक पातळीवरच्या परीक्षांच्या सुरक्षेचे नियम, यावरचे काही ठोस उपाय आणि शेवटी भारताचं भविष्य कसं वाचवायचं यावर सविस्तर चर्चा करू. चला तर मग आपल्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. पेपरफुटीचं मूळ नेमकं कुठे आहे? हा संपूर्ण प्रवास जर तुम्ही पाहिलात तर खरोखर चक्रावून झाल. परीक्षेच्या तब्बल 15 दिवस आधी जयपूरमधल्या एका प्रिंटिंग प्रेसमध्ये काही मास्टरमाइंड्सनी हा पेपर मिळवला. तिथून तो गेला गुरुग्राममधल्या एका मध्यस्थाकडे. त्यानंतर तो थेट राजस्थानच्या शीकरमध्ये पोचला, जिथे प्रायव्हेट माफिया नावाचा 400 सदस्यांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप चालतो. सूत्रांच्या माहितीनुसार इथे एका विद्यार्थ्याने तर चक्क 28 लाख रुपये मोजलेत. आणि शेवटी परीक्षेच्या अगदी आदल्या रात्री 2 मे रोजी हा पेपर केरळमधल्या एका पीजी हॉस्टेलमध्ये फॉरवर्ड झाला. अगदी सिनेमात शोभेल असा हा सगळा घटनाक्रम आहे. पण मग हे सगळं उघडकीस कसं आलं? तर दुसऱ्या दिवशी जेव्हा एका विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षकांकडून हा फॉरवर्ड झालेला पेपर तपासून घेतला, तेव्हा सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. जीवशास्त्राचे 90 प्रश्न आणि रसायनशास्त्राचे 45 प्रश्न जसेच्या तसे जुळले होते. अगदी पूर्णविराम आणि स्वल्पविराम सुद्धा तंतोतंत सेम. हे इतकं गंभीर होतं की प्रकरण थेट इंटेलिजन्स ब्युरोपर्यंत पोचलं. आता वळूया दुसऱ्या आणि सर्वात संतापजनक टप्प्याकडे, व्यवस्थेचं अपयश. कारण बघा, ही काही पहिलीच वेळ नाहीये. 2024मध्येही अशाच अनियमितता होत्या, जिथे 67 विद्यार्थ्यांना चक्क पैकीच्या पैकी गुण मिळाले होते. आता इथे एक मोठा विरोधाभास नोटीस करा. डावीकडे पहा, विद्यार्थ्यांसाठी किती कडक नियम असतात, त्यांचे खिसे तपासले जातात, वेळेची अत्यंत कडक मर्यादा असते आणि उशिरा येणाऱ्यांना अजिबात एंट्री नसते. अगदी न्यायालयही सांगतात की सिस्टीम विद्यार्थ्यांसाठी थांबणार नाही. पण आता उजवीकडे बघा, पेपर वारंवार फुटतात, पण कोणत्याही अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित होत नाही आणि तपासालाही महिनोन-महिने लागतात. हा दुजाभाव का बरं? आणि या सगळ्यामागे आणखी एक अतिशय डार्क रियालिटी आहे. सूत्रांनी एक अचूक निरीक्षण नोंदवले की पालक आपल्या मुलांना कोणत्याही परिस्थितीत रँकर बनवण्यासाठी नोकरशहांना लाखो रुपयांची लाच देतायत. या कोचिंग क्लास माफियाने आणि रँक मिळवण्याच्या वेडाने एक अत्यंत विषारी आणि तणावपूर्ण वातावरण तयार केलंय. आणि याच मानसिकतेतून अशा गैरप्रकारांना खतपाणी मिळतंय. आता साहजिकच प्रश्न पडतो की जगात इतर ठिकाणी काय परिस्थिती आहे? तर तोच आपला तिसरा टप्पा आहे, जागतिक परीक्षा सुरक्षा मानके. आता आपल्या व्यवस्थेची तुलना दक्षिण कोरियाच्या सुनुंग परीक्षेशी करून पाहूया. एकीकडे भारतात परीक्षेच्या सुविधांची कमतरता आहे, एकाच शिफ्टमध्ये सगळ्यांची परीक्षा घेण्याची सक्ती आहे आणि प्रत्यक्ष पेपरची वाहतूक करताना तो फुटण्याचा मोठा धोका असतो. पण दुसरीकडे दक्षिण कोरियामध्ये बघा, तिथे 10 ते 15 लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात, पण त्याला चक्क राष्ट्रीय मोहिमेचा दर्जा दिला जातो. विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होऊ नये म्हणून तिथे शेअर बाजार उशिरा उघडतात, बांधकामे थांबवली जातात आणि चक्क विमानांची उड्डाणंही काही काळासाठी थांबवली जातात. विचार करा, केवढली गांभीर्य. आणि हे फक्त दक्षिण कोरियापुरतं मर्यादित नाहीये. चीनच्या गावकाव परीक्षेचंच उदाहरण घ्या ना. दरवर्षी तब्बल 1.3 कोटी विद्यार्थी ही परीक्षा देतात. तिथे कॉपी करणं हा एक गंभीर फौजदारी गुन्हा आहे. या परीक्षेची सुरक्षा थेट पोलिसांच्या हातात असते. शिवाय AI कॅमेरे आणि ड्रोनचा वापर होतो.
विद्यार्थ्यांसाठी रस्ते मोकळे केले जातात आणि मोफत वाहतूक दिली जाते, कारण त्यांच्या मते या परीक्षेची पारदर्शकता ही त्यांच्या देशाच्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. हे सगळं पाहिल्यावर आपल्याला जाणवतं की आपल्याकडेही बदल होण्याची गरज आहे. आणि म्हणूनच आपला चौथा टप्पा आहे निष्पक्ष व्यवस्थेचे उपाय. सूत्रांच्या माहितीनुसार हे 3 उपाय खरोखरच गेम चेंजर ठरू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या धर्तीवर संपूर्ण सिस्टम संगणकीकृत चाचण्यांकडे वळवणे. दुसरी गोष्ट म्हणजे रँडमाइज्ड प्रश्नपेढीचा वापर करणे, जेणेकरून कोणाला कोणता प्रश्न येईल हे कोणालाच सांगता येणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, छापलेल्या पेपर्सची फिजिकल वाहतूक करणं पूर्णपणे थांबवणे. कागदच नसेल तर पेपर फुटण्याचा धोकाच नष्ट होईल ना. पण हे बोलणं जितकं सोपं आहे तितकं ते प्रत्यक्षात करणं कठीण आहे. हा आकडा बघा, 1,50,000. सध्याच्या परीक्षा यंत्रणेची एका शिफ्टमध्ये फक्त 1.5 लाख विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेण्याची क्षमता आहे. म्हणजे जर आपल्याला 24 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा सुरक्षितपणे अनेक शिफ्ट्समध्ये घ्यायची असेल तर आपल्या पायाभूत सुविधांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर सुधारणा करावी लागेल. हे एक मोठं आव्हान आहे. आणि आता वळूया आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे, भारताचे भविष्य सुरक्षित करणे. आता हा मुद्दा नीट समजून घेण्यासाठी आपल्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजेच लोकसंख्याशास्त्रीय लाभांश ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एखाद्या देशात काम करणाऱ्या तरुणांची संख्या काम न करणाऱ्या लोकसंख्येपेक्षा जास्त असते तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला मिळणाऱ्या फायद्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतात. आता भारताचं सरासरी वय 28 वर्ष आहे आणि 2030 पर्यंत आपली जवळपास 59% लोकसंख्या ही काम करणाऱ्या वयोगटातील असेल. आफ्रिकेसारख्या खंडाच्या तुलनेत जिथे सरासरी वय 19.5 आहे, हा भारतासाठी एक प्रचंड मोठा फायदा आहे. पण हे सगळं असताना हे वाक्य खरोखरच अंगावर काटा आणणारे आहे. आपली शिक्षण व्यवस्था आपल्या डेमोग्राफिक डिव्हिडंडची फसवणूक करत आहे. सूत्रांनी अतिशय अचूक मुद्दा मांडलाय की योग्य शिक्षण, रोजगार क्षमता आणि रोजगार न दिल्याने ही सडलेली व्यवस्था आपल्या देशाच्या ह्या सुवर्ण संधीला अक्षरशः कचऱ्याच्या डब्यात फेकत आहे. आणि याचा सर्वात भयानक परिणाम कुठे होतोय माहितीये? थेट आपल्या आरोग्यावर. जागतिक आरोग्य संघटनेची ही आकडेवारी बघा. दर 1000 लोकांमागे जर्मनीमध्ये 4 पेक्षा जास्त डॉक्टर आहेत, अमेरिकेत 2.6 आहेत आणि भारतात फक्त 0.8. म्हणजे 1000 लोकांमागे 1 डॉक्टरसुद्धा पूर्ण नाहीये. आता जरा विचार करा, जर या यंत्रणेत येणारे मोजके डॉक्टर असे असतील ज्यांनी आपली पदवी लाखो रुपये देऊन पेपर विकत घेऊन मिळवली असेल, तर उद्या रुग्णांच्या जीवाचं काय होईल? विचार करूनच अंगावर शहारा येतो. आणि म्हणूनच शेवटी हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपल्या सर्वांसमोर उभा राहतो. आपण आता खरोखरच कायमस्वरूपी आणि कठोर सुधारणांची मागणी करणार आहोत, की इंटरनेटवर 2 दिवस संताप व्यक्त करून पुढचा पेपर फुटेपर्यंत हे सगळं सोयीस्करपणे विसरून जाणार आहोत? आपल्याकडे गोल्डफिश मेमरी ठेवून चालणार नाहीये. आपल्याला एक दीर्घकालीन आणि जबाबदार व्यवस्थेचा आग्रह धरावाच लागेल, नाहीतर आपला देश त्याच्या सर्वात हुशार आणि होतकरू तरुणांना कायमचा गमावून बसेल. यावर नक्की विचार करा. हे सविस्तर विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.